गेल्या 16 वर्षांपासून एकलहरे संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त एकलहरे वसाहतीतील हनुमान मंदिर येथे गजानन महाराज प्रकट दिन उत्साहात साजरा करण्यात आला आणि त्याप्रमाणेच दरवर्षीप्रमाणे सर्वच मित्र परिवार तसेच अनेकांचे योगदान आणि मेहनत घेऊन हा एक कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडत असतात। तेथील मंदिराला संपूर्ण डेकोरेशन तसेच वैशाली नंदनवर काकू यांनी गजानन महाराजांची काढलेल्या सुंदर आणि आकर्षक रांगोळीने उपस्थितांचे मन प्रसन्न होऊन जाते। तसेच प्रथमतः सुरुवातीस सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास महाअभिषेक आणि महापूजा प्रमुख मान्यवर म्हणून यांच्या हस्ते करण्यात आली। नाशिक औष्णिक विद्युत केंद्राचे सहाय्यक अभियंता शशांक केसारखाणे आणि सौ केसारखाणे आणि त्यानंतर दुपारी 12 वाजता नाशिक औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता राजेश मोराळे सर, कल्याण अधिकारी पंकज सनेर सर उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या हस्ते महाआरती करण्यात आली। त्यानंतर महाप्रसादाचा देखील कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर पार पडला। यावेळी हनुमान मंदिराचे भजनी मंडळाचे मोहन हरणे, विनोद साबे, योगेश चव्हाण आणि सहकाऱ्यांनी भजन कीर्तन केलं। आमचे मार्गदर्शक माजी नगरसेवक विशाल अण्णा संगमनेरे अँड TPS कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन अध्यक्ष निवृत्तीशेठ चाफळकर यांनी कार्यक्रम आयोजनासाठी सहकार्य केले। प्रभारी मुख्य अभियंता प्रकाशगड मुंबई यांनी अतुल सोनजे, नाशिक औष्णिक विद्युत केंद्राचे उपमुख्य अभियंता राजेश चव्हाण, प्रभारी उपमुख्य अभियंता प्रशांत लोटके, उपमुख्य औद्योगिक संबंधित अधिकारी प्रकाशगड मुंबई निवृत्ती कोंडावळे, माजी नगरसेवक नाशिक मनपा प्रशांत दिवे, महाराष्ट्र माझा ग्रुपचे मार्गदर्शक राजेंद्र धनावडे, मनोज लेंडवे, महाराष्ट्र माझा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष बंटी शेठ भागवत, शिंगवे ग्रामपंचायत उपसरपंच धोंडीराम अप्पा रायते, नाशिक रोड शिवजन्मोत्सव समितीचे माजी अध्यक्ष शिवाजी हंडोरे, माध्यमिक विद्यामंदिर प्राचार्य मधुकर वाघ, युवा नेते राहुल अप्पा बेरड, प्रमोद भाऊ शिंदे, मनोजदादा ठाकरे, हेमंत कांबळे, रुपेश जंजिरे, डॉक्टर संतोष मचाले, दीपक मोरे, संकेत पाटील, जगन्नाथ पारटे, अमित जाधव, जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचे प्राचार्य आणि शिक्षक वर्ग, वैभव घुगे, निलेश राऊत, ललिता अल्लाड, प्रशांत पाटील, नरेंद्र खैरनार, बबन शिंदे, राजेंद्र साबे आदी उपस्थित होते। गजानन महाराज यांचा प्रकट दिन आहे आणि या निमित्ताने कॉलनीवासियांनी जो कार्यक्रम आयोजित केला आहे तो अत्यंत सुंदररीत्या आयोजित केला आहे आणि गजानन महाराज हे सर्व परिसरातील बहुसंख्य लोकांचे स्फूर्तिस्थान आहे। या सर्व लोकांच्या मनोकामना पूर्ण होत असे मी गजानन महाराज चरणी प्रार्थना करतो आणि या कार्यक्रमात शुभेच्छा देतो। थँक्यू। आज गजानन महाराज प्रकट दिन निमित्त एकलहरा कॉलनीमध्ये गजानन महाराज प्रकट दिन आयोजन समितीतर्फे गजानन महाराज प्रकट दिनाचा निमित्त महाप्रसाद व महापूजेचे आयोजन करण्यात आले। या महापूजेची आरती नाशिक औष्णिक विद्युत केंद्राचे मान्य मुख्य अभियंता मान्य राजेशजी मोराळे साहेब यांच्या तर्फे करण्यात आली। तसेच प्रशासनाकडून मान्य राजेश चव्हाण साहेब, प्रशांत लोटके सर, संजय साहेब, गोसाई साहेब, कुलकर्णी साहेब हे देखील उपस्थित होते। या कार्यक्रमाला दरवर्षी आम्हाला प्रशासनाकडून चांगलं योगदान असतं। या पंचक्रोशीतील गजानन महाराजांवर प्रेम करणारे असंख्य भाविक या दिवशी महाप्रसादाचा लाभ घेतात। या कार्यक्रमासाठी नेहमी आम्हाला विशाल अण्णा संगमनेरे असतील, अरुण दुशिंग असतील, या पंचक्रोशीतील इतर लोकप्रतिनिधी असतील, प्रशासनातील अधिकारी असतील यांचं आम्हाला नेहमी सहकार्य मिळतं। तसेच माध्यमिक विद्या मंदिरचे आमचे प्राचार्य वाघ सर यांचं देखील या कार्यक्रमाला आम्हाला मोठं सहकार्य असतं। अशा वतीने एक गजानन महाराज प्रकट दिनाच्या वतीने एक मोठा कार्यक्रम इथे आयोजन करण्यात येत आहे। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनोज मस्के, सतीश सोनावणे, शशांक केसारखाणे, दिलीप बर्वे, राहुल जाधव, पुरुषोत्तम सोनावणे, अभिषेक सोनावणे, साहिल जोगदंड, अविनाश डोळसे, विनोद डांगे, योगेश कापडणी, सोनू लाळगे, स्वप्नील पाटील, सौरव राऊंदले, वेदांत साबे, आशिष पागे, अविनाश डोळसे, आयुष नागले, ऐकलहरे वसाहतीतील नागरिक आणि TPS स्पोर्ट्स क्लबचे खेळाडू आदींनी परिश्रम घेतले आणि यावेळी पंचक्रोशीतील हजारो तरुणांनी भाविकांनी दर्शन महाप्रसादाचा लाभ घेतला। NCN न्यूजसाठी जितेंद्र नरवाडे, नाशिक रोड।